आज आपण राज्यघटना निर्मिती मागील ऐतिहासिक पार्श्वभूमीचा भाग दुसरा अर्थात ब्रिटिश राजगृहाची राजवट 1858 ते 1947 पाहूयात. सन 1858चा भारत सरकार कायदा. सन 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण कायदा लागू करण्यात आला होता. या उठावाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध किंवा सैनिकांचे बंड असेही म्हटले. भारत सुशासन कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि सरकार, प्रदेश आणि महसूल यांचे अधिकार ब्रिटिश राजवटीकडे हस्तांतरित करण्यात आले. या कायद्यामुळे यापुढे भारताचा शासन कारभार ब्रिटनच्या महाराणीच्या नावाने केला जाणार होता. त्यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलचे पद भारताच्या व्हाईसरॉय मध्ये बदलण्यात आले. व्हाईसरॉय भारतातील ब्रिटिश राजवटीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी होता. या तरतुदीनुसार लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला. नियंत्रण मंडळ आणि संचालक मंडळ रद्द करून दुहेरी शासन व्यवस्था बरखास्त करण्यात आली. भारतीय प्रशासनावर पूर्ण अधिकार आणि नियंत्रण असणाऱ्या भारत मंत्र्याच्या रूपात एक नवीन पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने ब्रिटिश संसदेला जबाबदार होता. भारत मंत्र्याला सहाय्य करण्याकरिता 15 सदस्यांची भारतीय परिषद स्थापन करण्यात आली. ही परिषद म्हणजे एक सल्लागार मंडळ होते आणि भारत मंत्री या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता. भारत मंत्र्याच्या परिषदेचे स्वरूप व्यावसायिक महामंडळासारखे होते. परिषदेला भारत आणि इंग्लंडमध्ये खटला दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले. मात्र परिषदेविरुद्धही खटला दाखल केला जाऊ शकतो असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या शासन पद्धतीच्या व्यवस्थेत कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही, परंतु भारत सरकारवर ज्या यंत्रणेद्वारे इंग्लंडमधून देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार होते त्या यंत्रणेच्या सुधारणेपर्यंतच ही सुधारणा मर्यादित आहे. सन 1861चा इंडियन काउन्सिल कायदा. सन 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला प्रशासकीय धोरणात भारतीयांच्या सहकार्याची आवश्यकता भासू लागली. या अनुषंगाने ब्रिटिश संसदेने सन 1861, 1892 आणि 1909 मध्ये 3 कायदे सादर केले. सन 1861चा इंडियन काउन्सिल कायदा हा भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील महत्वाचा टप्पा मानला जातो. या कायद्यानुसार भारतीयांना कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याने प्रातिनिधिक संस्थांची सुरुवात झाली. यासाठी व्हाईसरॉयने काही भारतीयांना त्याच्या परिषदेत बिगर शासकीय सदस्य म्हणून नेमावे अशी तरतूद करण्यात आली. सन 1862 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कनिंगने बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव या 3 भारतीयांना त्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना वैधानिक अधिकार बहाल करून विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सन 1773च्या नियामक कायद्यापासून सुरू झालेल्या आणि सन 1833च्या सनद कायद्यांतर्गत परमोच्च बिंदू गाठणाऱ्या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम लागला. या कायद्याच्या स्थानिक हस्तांतरण धोरणामुळे सन 1937 मध्ये प्रांतांना जवळजवळ संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता देण्यात आली. सन 1862, 1886 आणि 1897 मध्ये स्थापन केलेल्या अनुक्रमे बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब प्रांतांकरिता नवीन विधान परिषदांच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. व्हाईसरॉय परिषदेमधील सोयीस्कर व्यवहाराकरिता नियम आणि आदेश तयार करण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. सन 1859 मध्ये लॉर्ड कनिंगने सुरू केलेल्या खाते प्रणालीलाही मान्यता देण्यात आली. या अंतर्गत व्हाईसरॉय परिषदेतील एका सदस्याला सरकारच्या एक किंवा एकापेक्षा अधिक विभागांचे प्रभारी पद देण्यात आले. तसेच परिषदेच्या वतीने सदर विभागाच्या बाबींवर अंतिम आदेश जारी करण्याचे अधिकारही या सदस्याला देण्यात आले. आणीबाणीच्या काळात विधान परिषदेच्या संमतीशिवाय वटहुकूम काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला. अशा अध्यादेशाची मुदत 6 महिन्यांची होती. सन 1892चा भारतीय परिषद कायदा. या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये अतिरिक्त म्हणजेच बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली. मात्र याबाबत अधिकृत बहुमताची अट कायम ठेवली.
विधान परिषदांच्या कार्यांमध्ये वाढ करण्यात आली। विधान परिषदांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले। ब्रिटिशकालीन भारतात अर्थसंकल्पीय व्यवस्था सन 1860 मध्ये अस्तित्वात आली होती। प्रांतीय विधान परिषद आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारसीनुसार व्हाईसरॉय केंद्रीय विधान परिषदेवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो। जिल्हा मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संघटना आणि जमीनदार यांच्या शिफारसीनुसार गव्हर्नर प्रांतीय विधान परिषदेवर काही बिगर सरकारी सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो, अशी तरतूद करण्यात आली। या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमधील काही अशासकीय पदे भरण्याकरिता मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणूक घेण्याची तरतूद करण्यात आली। निवडणूक हा शब्द मात्र कायद्यात वापरला गेला नाही। काही संस्थांच्या शिफारसीनुसार या प्रक्रियेचे वर्णन नामनिर्देशन असे करण्यात आले। सन 1990 चा इंडियन काउन्सिल कायदा। हा कायदा मॉर्ले मिंटो कायदा या नावानेही ओळखला जातो। लॉर्ड मॉर्ले भारताचे तत्कालीन भारत मंत्री होते आणि लॉर्ड मिंटो भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय होते। या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय अशा दोन्ही विधान परिषदांच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली। केंद्रीय विधान परिषदेतील सदस्यांची संख्या 16 वरून 60 करण्यात आली। प्रांतीय विधान परिषदेतील सदस्यांची संख्या एकसमान नव्हती। केंद्रीय विधान परिषदेला अधिकृत बहुमताची अट कायम ठेवण्यात आली, मात्र प्रांतीय विधान परिषदांबाबत ही अट शिथिल करण्यात आली। केंद्रीय आणि प्रांतीय या दोन्ही स्तरांवर विधान परिषदांच्या चर्चात्मक कार्यांची व्याप्ती वाढविण्यात आली। उदाहरणार्थ, सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची व अर्थसंकल्पावर ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली। व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी परिषदांमध्ये भारतीयांच्या सहभागाची प्रथमच तरतूद करण्यात आली। सत्येंद्र प्रसाद सिन्हा व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले। त्यांची कायदे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। मुस्लिमांकरिता वेगळा मतदारसंघ ही संकल्पना स्वीकारून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची व्यवस्था सुरू केली। या अंतर्गत केवळ मुस्लिम मतदारच मुस्लिम सदस्यांची निवड करू शकत होते। या कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली। लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारांचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले। प्रांतीय महामंडळे अर्थात प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन, व्यापारी संघटना अर्थात चेंबर ऑफ कॉमर्स, विद्यापीठे आणि जमीनदार यांच्याकरिताही स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली। सन 1919 चा भारत सरकारचा कायदा। 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने भारतात जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणे हे आपले उद्दिष्ट आहे असे प्रथमच घोषित केले। या घोषणेमध्ये असा उल्लेख होता की भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य भाग आहे। भारतात पद्धतशीरपणे जबाबदार शासन पद्धती रुजविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेच्या प्रत्येक शाखेत भारतीयांचा सहयोग वाढवणे आणि स्वयंशासन संस्थांचा प्रगतिशील विकास घडवणे हे ब्रिटिश राजवटीच्या सरकारचे धोरण आहे। यानंतर 1919 चा भारत सरकार कायदा लागू करण्यात आला, जो 1921 मध्ये अंमलात आला। हा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणूनही ओळखला जातो। मॉन्टेग्यू भारत मंत्री होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचे व्हाईसरॉय होते। या कायद्यानुसार प्रशासनाच्या सर्व विषयांचे केंद्रीय विषय आणि प्रांतीय विषय अशा 2 श्रेणींमध्ये विभागणी करण्याची तरतूद केली आहे। ही विभागणी कायद्यांतर्गत तयार केलेल्या हस्तांतरण नियमांद्वारे केली आहे। या नियमांमुळे केंद्राकडून प्रांताकडे अधिकार सोपवण्याची सोय झाली। अशा प्रकारे या कायद्याने प्रांतावरील केंद्रीय नियंत्रण शिथिल केले। केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांनिगडीत कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले। असे असूनही सरकारची रचना केंद्रीभूत आणि एकात्मिक राहिली। प्रांतीय विषयांची आणखी 2 भागात विभागणी करण्यात आली, हस्तांतरित आणि राखीव। हस्तांतरित विषयांमध्ये सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी इत्यादींचा समावेश होता, तर राखीव विषयांमध्ये पोलीस, न्याय प्रशासन, कारागृह, जमीन महसूल, वित्त इत्यादींचा समावेश होता।
हस्तांतरित केलेले विषय गव्हर्नरने विधान परिषदेला जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या साहाय्याने हाताळले जातील, तर राखीव विषय गव्हर्नर आणि त्याच्या कार्यकारी परिषदेने विधान परिषदेला जबाबदार न राहता हाताळावेत. शासनाची ही दुहेरी योजना डायआरकी म्हणून ओळखली जाते. ही संज्ञा DRK या ग्रीक शब्दावरून घेतलेली आहे. या शब्दाचा अर्थ दुहेरी सत्ता असा होतो, मात्र हा प्रयोग बऱ्याच अंशाने अयशस्वी ठरला. देशात पहिल्यांदाच द्विसदनवाद आणि थेट निवडणुका आणण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय विधान परिषदेची जागा उच्च सभागृह अर्थात राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह अर्थात विधानसभा असलेल्या द्विसदनी विधानमंडळाने घेतली. दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणुकीने करण्यात आली. व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या 6 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय असणे बंधनकारक झाले. शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांकरिता स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करून सामुदायिक प्रतिनिधित्वाच्या तत्वाचा अवलंब करण्यात आला. मालमत्ता, कर आणि इतर पात्रतेच्या आधारावर मर्यादित लोकसंख्येला मताधिकार मंजूर करण्यात आला. लंडनमध्ये भारताकरिता उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आले. भारत मंत्र्यांची काही कार्य उच्चायुक्ताकडे हस्तांतरित करण्यात आली. लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. या तरतुदीनुसार नागरी सेवकांची भरती करण्याकरिता सन 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतातील वरिष्ठ नागरी सेवेसंदर्भातील ली कमिशनच्या 1923-24 शिफारशीनुसार हे करण्यात आले. प्रांतीय अर्थसंकल्प प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. प्रांतीय विधानसभांना त्यांचे अर्थसंकल्प लागू करण्याकरिता अधिकृत करण्यात आले. हा कायदा अंमलात आल्यानंतर 10 वर्षांनी त्याची चौकशी करण्याकरिता आणि कामकाजाचा अहवाल देण्याकरिता वैधानिक आयोगाची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्यामध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेस, ज्याला नरेंद्र मंडल असेही म्हणतात, स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. चेंबरचे उद्घाटन 1921 मध्ये झाले. त्यात 120 सदस्य होते, म्हणजे 108 राज्यांचे राजपुत्र आणि इतर राज्यांचे 12 प्रतिनिधी. त्यांचे प्रमुख व्हाईसरॉय म्हणजेच गव्हर्नर जनरल होते. यामुळे सामायिक हिताच्या विषयांवर सल्लामसलत आणि चर्चा सुलभ झाली. राज्यघटना निर्मिती मागील ऐतिहासिक पार्श्वभूमीची उर्वरित माहिती आपण उद्या पाहूयात. धन्यवाद.